नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की CSCचं DigiPay हे कसं यूज करायचं. CSCचं DigiPay यूज करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला DigiPay ॲप हे इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला बघा, तुम्ही Google Chromeवर यायचं. Google Chromeला आले का इथे DigiPay डाउनलोड किंवा DigiPay CSC cloud.in या ऑप्शनला टिक केलं तरी चालेल. तुम्ही एंटर करून घ्यायचा. एंटर केल्यानंतर बघा, तुम्हाला आहे ना इथे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं असतं. इथं डाउनलोडच्या ऑप्शनला जायचं. त्याच्यानंतर इथे बघा, आता जे लेटेस्ट व्हर्जन आहे विंडोसाठी 7.5 हे लेटेस्ट व्हर्जन हे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आणि इथे अँड्रॉइड मोबाईलसाठी आपण इथून डाउनलोड करू शकतो या वेबसाईटवर. तर आपण आपल्या विंडो च्या कॅम्प्युटरसाठी किंवा लॅपटॉपसाठी आपण हे इथून डाउनलोड करून घेऊ. डाउनलोड केलं का सिम्पली तुम्ही डाउनलोडचे बघा इथे तुमचं डाउनलोड झालेलं इथे दिसतं. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला टप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुम्हाला DigiPay याच्यावर टिक करायचं. DigiPay ॲपवर तुम्ही टिक केल्यानंतर तुम्ही तुमचा CSC ID येथे टाकून घ्यायचा. CSC ID टाकून झाल्यानंतर कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही प्रोसीड या बटनावर टिक करायचं. प्रोसीड या बटनावर टिक केल्यानंतर बघा, तुम्हाला पुढे ऑप्शन येईल. तुम्हाला तीन ऑप्शन आलेले आहेत. तुम्ही गेट OTP ऑन रजिस्टर्ड मोबाईल याच्यावर घेऊ शकता. गेट OTP ईमेलवर पण घेऊ शकता आणि गेट OTP तुम्ही ईमेल आणि मोबाईल या दोघी ऑप्शनवर घेऊ शकता. तर आपण पहिलं ऑप्शन घेणार आहोत, मोबाईलवर OTP. त्याच्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवर टिक करायचं. जनरेट OTP ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल CSC ID ला रजिस्टर्ड मोबाईलवर एक OTP आलेला असतो. OTP आपण अशा पद्धतीने आपल्याला OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर OTP आलाय. OTP आपला इथे टाकून घ्यायचा. OTP आपण येथे टाकून घेत आहोत. OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या OTP या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात असू द्या की तुमचं बायोमेट्रिक डिव्हाइस हे लॅपटॉप किंवा तुमच्या PC ला कनेक्ट असलेलं पाहिजे. त्याच्याशिवाय ही प्रोसेस पुढे जात नाही. लक्षात असू द्या. तर आपण आपलं डिव्हाइस इथे कनेक्ट केलेले आहे पहिलेच. तर आपण बघा, ऑथेंटिकेट या बटनावर टिकायचं. ऑथेंटिकेट या बटनावर टिक केल्यानंतर बघा, तुमच्या डिव्हाइसला जो बायोमेट्रिक कनेक्ट झालेला आहे त्याच्यावर तुम्ही बोट ठेवून घ्यायचा. बोट ठेवून कॅप्चर सक्सेस असं दिसतं. कॅप्चर सक्सेस झाल्यानंतर बघा, तुम्हाला DigiPayचा असा पूर्ण इंटरफेस दिसेल. पद्धतीचा इंटरफेस हा तुम्हाला दिसतो. या अशा पद्धतीचं DigiPayचं CSCचं DigiPay ऍप्लिकेशन असतं. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला प्रत्येक प्रकारचे ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही कॅश विड्रॉ करू शकता. आधार कार्ड वरून तुम्ही कॅश विड्रॉ करू शकता कुठल्याही बँकांचे. तर त्याच्यानंतर तुम्ही मिनी स्टेटमेंट काढू शकता कुठल्याही बँकांचे. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरचा बॅलन्स हा चेक करू शकता. कस्टमरचा तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही CSCच्या तुमच्या वॉलेटमध्ये टॉपअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कार्डचा पिन कार्डवरून सुद्धा तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पे आउट घेऊ शकता. म्हणजे तुमच्या CSCच्या वॉलेटमध्ये CSCच्या DigiPayच्या वॉलेटमध्ये जो अमाऊंट आलेली असते ती अमाऊंट तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पे आउटमधून सेटल करू शकता. त्याच्यानंतर इथं पासबुक ऑप्शन असतं. इथं पासबुकच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा, तुम्ही जेवढं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते सगळं ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दिसतं. या अशा पद्धतीने तुम्हाला DigiPayचं पूर्ण हे ऍप्लिकेशन असतं. तर सगळ्यात चला आपण आहे ना एक ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवणार आहे. बघा, तुम्हाला आधार कार्डवरून पैसे कसे काढायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला विड्रॉ ऑप्शनला जायचं. विड्रॉ ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्ही तुमची इथे बँक सिलेक्ट करून घ्यायची. तर चला आपण आपली बँक सिलेक्ट करून घेऊ. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं कस्टमरचा किंवा तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. कस्टमरचा आधार नंबर टाकून घ्यायचा व्यवस्थित. आपण कस्टमरचा इथे आधार नंबर टाकून घेतलेला आहे. कस्टमरचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला कस्टमरचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. रेकॉर्डसाठी तुम्ही कस्टमरचा नंबर हा टाकून घ्यायचा.
त्याच्यानंतर तुम्हाला अमाऊंट किती काढायची त्याच्यावर तुम्ही कमीत कमी 100 रुपये अमाऊंट ही काढू शकता. जास्तीत जास्त तुम्ही 10,000 रुपये अमाऊंट काढू शकता. तर आपण बघा इथे 100 रुपये अमाऊंट मी तुम्हाला काढून दाखवतो. इथे 100 रुपये अमाऊंट टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही VLE ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. म्हणजे जो CSC चा VLE असतो त्या VLE चं इथे थंबचं ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. बघा आपण आपल्या इथं टिक करून घ्यायचं. आता आपल्या मशीनवर इथं लाईट लागलेला आहे तर आपण इथे आपला थंब देऊन टाकू. आपला थंब इथे लावून घ्यायचा. थंब लावल्यानंतर तुम्हाला बघा BC ऑथॉरिटी प्रोग्रेसिंग असं ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर 2-3 सेकंद वेट करायचं. इथं बघा आता तुम्ही स्कॅन अँड प्रोसीड म्हणजे स्कॅन अँड प्रोसीड या केसमध्ये तुम्ही कस्टमरचाच इथं थंब घ्यायचा. आपण या बटनावर टिक करायचा. त्याच्यानंतर आपण कस्टमरचा थंब हा घेऊन टाकायचा. कस्टमरचा थंब घेतल्यानंतर बघा तुमचे कॅश विड्रॉची प्रोसेस ही चालू झालेली आहे. त्याच्यानंतर बघा तुमची कॅश विड्रॉ ही सक्सेसफुल झालेली आहे. तर आपण इथे सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश काढल्यानंतर कस्टमरचा बॅलन्स किती शिल्लक आहे तो सुद्धा इथे दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला याची प्रिंट सुद्धा काढून देऊ शकता. तुम्ही कस्टमरला याची प्रिंट सुद्धा काढून देऊ शकता. त्याच्यानंतर हे बघा हे तुम्ही जे 100 रुपये काढलेले असतात ते 100 रुपये हे तुमचे पासबुक मध्ये जमा होतात. त्यासाठी तुम्ही काय करायचं पासबुक वर ऑप्शन वर यायचं. त्याच्यानंतर तुम्ही रिफ्रेश करून घ्यायचं. रिफ्रेश केलं का त्याच्यानंतर बघा इथं तुमची अमाऊंट इथे क्रेडिट झालेली आहे. हे बघा क्रेडिट झालेली आहे 100 रुपये. आणि याच्यावर तुम्हाला बघा तुम्ही जेवढं जास्त CSCचं ट्रान्झॅक्शन CSCच्या DigiPayचा यूज करसाल तेवढं जास्त तुम्हाला याच्यावर कमिशन सुद्धा भेटतं. तुम्ही 3,000च्या वरती जर ट्रान्झॅक्शन कस्टमरचे पैसे विड्रॉ केले तर तुम्हाला 12 ते 13 रुपये कमिशन CSC देते. त्याच्यानंतर तुम्ही जसं तुम्ही बघा 200, 300 किंवा 500 रुपये जरी काढले तरी तुम्हाला 3 ते 4 रुपये कमिशन भेटतं. 3,000च्या आसपास तुम्ही काढले तर तुम्हाला 12-12.5 रुपये हे कमिशन CSC कडून भेटतं. अशा पद्धतीने तुम्ही CSC तून कस्टमरचा बॅलन्स तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक दाखवतो. इथे तुम्ही कस्टमरचा बॅलन्स हा चेक करू शकता. बॅलन्स ऑप्शन मध्ये कस्टमरचा तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. तर आपण कस्टमरचे इथे बँकेचं नाव घेऊन टाकायचं. कस्टमरची बँक डिटेल टाकायची इथे. त्याच्यानंतर कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा. कस्टमरचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर परत एकदा कस्टमरचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. आपण कस्टमरचा अकाउंट नंबर टाकून घेतलेला आहे. सॉरी आपण कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घेतला. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घेतला. त्याच्यानंतर कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही स्कॅन अँड प्रोसीड या ऑप्शनवर टिक करायचं. इथे कस्टमरचा थंब घ्यायचा. थंब घेतल्यानंतर बघा तुमचं ट्रान्झॅक्शन हे चालू झालेलं आहे. तुमची बॅलन्स इन्क्वायरीचं ट्रान्झॅक्शन हे चालू झालेलं आहे. थोडा 1-2 सेकंद वेट करायचं. बघा आता तुम्हाला इथे तुमचं ट्रान्झॅक्शन हे सक्सेसफुल झालेलं आहे. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे तुमचा बॅलन्स हा दिसतो. तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे. त्याच्यानंतर तुमचे बँक डिटेल दिसते. तुमच्या CSC ID चं लोकेशन वगैरे सगळं दिसतं. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला याची प्रिंट सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने आपण कस्टमरचा बॅलन्स हा चेक केलेला आहे. कस्टमरचा बॅलन्स चेक केल्यानंतर तुम्ही परत पासबुक ऑप्शन मध्ये यायचं. त्याच्यानंतर रिफ्रेश करून घ्यायचं. तुम्ही कस्टमरचा तुम्ही बॅलन्स चेक केलेला असतं याचं कमिशन तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या CSCच्या वॉलेटमध्ये क्रेडिट होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही CSC मधून तुम्ही DigiPay मधून तुम्ही मिनी ट्रान्झॅक्शन पण करू शकता. आता मिनी ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवतो. मिनी स्टेटमेंट इथे तुम्हाला काढून दाखवतो. त्याच्यासाठी तुम्ही कस्टमरचा इथे बँक सिलेक्ट करून घ्यायची. आधार नंबर सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही स्कॅन अँड प्रोसीड या ऑप्शनवर टिक करायचं. स्कॅन अँड प्रोसीड या ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला 2-3 सेकंद वेट करायचा. त्याच्यानंतर तुमची मिनी स्टेटमेंट ही इथे सक्सेसफुल झालेलं आहे. त्याचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला सक्सेस झालेलं आहे. अशा तुम्हाला मी मिनी स्टेटमेंट सुद्धा दाखवते बघा. अशा पद्धतीने तुम्हाला मिनी स्टेटमेंट ही इथे आलेली असते बघा. तुमची ही मिनी स्टेटमेंट असते.
इथे तुम्ही किती पैसे काढले, किती जमा झाले, किती तुम्ही काय केलं, ते सर्व इथं ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला तसं ATM ची मिनी स्टेटमेंट सेम तशीच तुम्हाला मिनी स्टेटमेंट CSC मध्ये पाहायला भेटते, CSCच्या DGP वॉलेटमधून. आता बरेचशे लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांचा CSCचा DGP हे ओपन होत नसतं, काहींचा प्रॉब्लेम असतो. हे जर CSCचं DGP जर ओपन होत नसेल तर तुम्ही तुमच्या CSCच्या CSC जिल्ह्याचे जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतात त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचं DGP अकाउंट हे चालू करून घ्यायचं. DGP अकाउंट चालू झाल्यानंतर तुम्ही चांगलं तुम्ही कमिशन काढू शकता. त्याच्यानंतर चांगले इथं तुम्ही कमिशन काढू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पे आउट घेऊ शकता. पे आउट करण्यासाठी बी तुम्हाला सिम्पली पे आउट ऑप्शनवर यायचं. त्याच्यानंतर तुमची CSC ID तरीच ती व्हेरीफाय CSC ID करून घ्यायचं. व्हेरीफाय CSC ID करून झाल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल दिसते तुमची. तुमचा जेवढा बॅलन्स तुम्हाला काढायचा आहे तुम्ही काढू शकता. तुम्हाला कमीत कमी 500 रुपये तुम्ही काढू शकता. 500 रुपये काढण्यासाठी तुम्हाला इथं 500 अमाऊंट टाकावं लागते. 500 अमाऊंट टाकल्यानंतर तुम्ही IMPS ऑप्शनवर टिक करायचं, कन्सेंट द्यायचं, स्कॅन अँड प्रोसीड अमाऊंटवर स्कॅन अँड प्रोसीड ऑप्शनवर टिक करायचं, आपला थंब ठेवायचा. थंब ठेवल्यानंतर बघा तुम्हाला तुमची सक्सेसफुल डेबिट इथून तुमच्या अकाउंटमध्ये